मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण बरेचदा कार्य करतो, कार्याला सुरुवातही करतो. आपण आपल्यासमोर ध्येय ठेवतो आणि असे स्वप्न रंगवतो की हे ध्येय पूर्ण माझे होईलच. त्याची सुरुवात होते आणि बरेचदा असे घडून येते की सुरुवात तर होते, पण शेवटपर्यंत आपली मानसिकता त्यात टिकत नाही. म्हणून पुरेसे प्रयत्न त्या गोष्टीसाठी सुद्धा होत नाही आणि ध्येय अपूर्ण राहते. पहिले, दुसरे, तिसरे असे अनेक ध्येय आपण ठरवतो, पण त्याची नुसती सुरुवात करून आपण थांबतो. नंतर प्रयत्न होत नाही आणि ध्येय पूर्ण होत नाही. बरेचदा आपल्या संदर्भात असेच घडत असेल तर नक्कीच आपण यासाठी काय करावे तर याचा विचार येतो. मित्रांनो, यासाठी आपल्याला एक उत्तम उपाय करता येतो. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती आपण जेव्हाही बघतो तेव्हा बऱ्याच पोस्टिंगला किंवा बऱ्याच कार्यालयामध्ये, बऱ्याच व्यवसायामध्ये असे सुद्धा व्यक्ती असतात की जे खूप कमजोर आहे आपल्यापेक्षाही, त्यांच्यामध्ये खूप कमी क्षमता आहे आपल्यापेक्षाही. ते चांगल्या व्यवसायात आहे, ते चांगल्या पोस्टिंगला आहेत. मित्रांनो, आपल्यापेक्षा क्षमता कमी असून, कौशल्य असूनसुद्धा ते चांगल्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने जेव्हाही इतर व्यक्तींना आपण बघतो तर ते आपल्याला आपले समोर दिसतात. मित्रांनो, अशा पद्धतीने समोरचे व्यक्ती आपल्याला दिसल्यानंतर आपण नक्कीच त्यापासून प्रेरित होतो. अशा पद्धतीने आपण अशा लोकांच्या वर्तुळात जेव्हाही राहतो तेव्हा एक प्रकारची आपल्याला प्रेरणाच मिळते. म्हणून अशा वर्तुळात, अशा लोकांमध्ये आपण राहिले पाहिजे की ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळेल, ज्यांच्याकडून आपल्याला हिंमत मिळेल, ज्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल. आणि अशाच वर्तुळात राहिल्याने नक्कीच आपली प्रेरणा ही वाढेल, मानसिक शक्ती नक्कीच वाढेल आणि आपणसुद्धा आपले ध्येय जेव्हाही ठेवू अशाच व्यक्तीच्या वर्तुळात असल्याने नक्कीच आपणही त्यासाठी प्रेरित होऊ. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.